ते म्हणतात ना, गरज माणसाला दिसत असून सुद्धा आंधळ करते. संजू, मला एक दोनदा वाटलं का मला पैसे न मिळण्यामागे कोणाच तरी हात आहे, कोणीतरी षडयंत्र करतंय. कारण मी जेव्हा जेव्हा गंधेंना भेटलोय त्यावेळेस त्यांना कोणाच तरी फोन यायचा आणि त्यानंतर त्यांचं वागणं बोलणंच बदलायचं. मला शंका होती की यामागे कोणीतरी आहे जो माझा राग धरून आहे. स्वप्नातही वाटलं नव्हतं की याच्या मागे इतका फालतू आणि फडतूस माणूस असेल. फडतूस माणूस नाहीये तो, आणि तुम्ही त्याला जितका हलक्यात घेताय ना तितका हलका पण नाहीये. मुळात मी म्हणते तुम्हाला त्या राया गोजमगुंडीला मारायचीच काय गरज होती. एरवी तर तुम्ही एवढे शांत राहता, हा? कधी माझा ताबा सुटला तर मला सुद्धा शांत राहायला सांगता. मग अशा वेळेला तुम्ही का असं तडकफडकी काहीतरी केलं? तुला काय वाटतं मी रागाच्या भरात त्याला मारलंय? माझा संताप अनावर झाला, मला माझा स्वतःवरचा ताबा सुटला म्हणून मारलंय? अजिबात नाही. मी अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक ठरवून त्याचं मुस्काट फोडलंय. देवा, नाही, असं नव्हतं घडायला पाहिजे. नाही संजू, उंदराने सिंहाच्या आळीशी तोपर्यंतच खेळावा जोपर्यंत सिंह झोपलाय. पण सिंहाने साधी जांभई जरी दिली तरी आपली काही धडगत नाही हे उंदराने विसरता कामा नये. पण तुम्ही हे विसरताय की तो राया गोजमगुंडे उंदीर नाहीये, नांग्यांमध्ये विष भरलेला विंचू आहे. तो विंचू. मग अशा विंचवाला ठेचायलाच हवा, आणि मी ठेचलाय. ठेचलाच आहे की तुम्ही, पण हाच विंचू परत फिरून डंख नाही मारणार याची काय गॅरंटी? आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आपण अजून पण त्या पठणाला पैसे देणं लागतोच आहे की. तो प्रश्न कुठं सुटलाय? आपले हात दगडाखाली आहेत. हा असला विंचू बाळगणं आपल्याला सोपं नाही जाणार. हा कोण? राजश्री वहिनी साहेब, मी अपर्णा बोलते. कोण अपर्णा? आम्ही कुठल्या अपर्णाला नाही ओळखत. साहजिक आहे, आपली नीट ओळख झाली नव्हती ना तेव्हा. मी घरी आले होते बघा सुजितजींबरोबर. या अपर्णा मोरे, आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. अच्छा, ही लिंक आहे होय. काय ग, आमचा नंबर कुठनं मिळाला? एकदा मनाचं नेटवर्क जुळलं की फोनचं नेटवर्क होतच कनेक्ट, नाही का वहिनी? हे असलं पुस्तकी नाही बोलायचं बरं का आमच्याशी. आणि काय ग वहिनी, काय वहिनी? या बघ, आम्ही कोणाच्या बी वहिनी नाही होत, आणि तुझ्या तर नाहीच नाही का. अजून तुझं आणि सुजित भाऊजींचं लग्न व्हायचंय, आणि आम्ही लिहून देतो हे लग्न होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. कोणाचा बाप जरी मध्ये आला ना तरी माझं आणि सुजितचं लग्न होण्यापासून थांबवू शकत नाही. कळलं का वहिनी? द सेकंड. आणि तुम्ही तर ना प्रयत्नही करू नका, तुमच्या अवकती बाहेरच येते. राजश्री वहिनी साहेब, अहो केवढा तो आकेलाय. तोंड मिठा, माशी जायची तोंडात. आणि आता मी काय सांगते ते ऐकेपर्यंत ते तोंड मिटलेलंच ठेवा. ती संजीवनी तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते असं कानावर आलंय माझ्या. भलतीचा आगाऊ पोरगी. असंच जर सुरू राहिलं ना तर एक दिवस ती तुम्हाला घराच्या बाहेर फेकून दे.
आणि ते जर व्हायला नको असेल तर माझा त्या घरात येण्याचा मार्ग मोकळा करा. कसे कायम लक्षात ठेवा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हे बघ, हे शत्रू बित्रू काय आम्हाला सांगायचं ना बरं का, मापात राहायचं. आणि काय ग, तू काय आम्हाला अक्कल शिकवती? हा, कोण तुम्हाला अक्कल शिकवतंय, याच्यापेक्षा काय अक्कल शिकवतंय याच्याकडे लक्ष द्या जरा राजश्री वहिनी साहेब. फायद्यात राहाल बघा. जमतंय का शांतपणे विचार करायला? हॅलो, हा फोटो जायचं आणि त्याचा राईट साईडचा हात काढायचा. राईट, कळतंय? जमल ना? गॅरंटेड जमन. तुम्ही कधी आलात? लय म्हणजे लय भारी वाटतं बघा मला तुम्हाला इथं बघून. भारी वाटते ना? मला बी भारी वाटते. म्हणजे माझी सरप्राईज व्हिजिट कामी आली म्हणायची. आणि हे काय एकले चालतोय? चिमणीला नाही आणलं? अगं नाही, मी दौर करत करत आलोय ना. आणि तिला आणायचं म्हणजे नियोजन पाहिजे. का आलं म्हणत की चला, असं आहे का? बाहेरचं वातावरण बघतीस ना, ते सगळं बघून आणाय पाहिजे. ते पण आहेच म्हणा, पण तुम्ही इकडे अचानक कस काय? एकापेक्षा एक झेंडे रवायला लागलेस म्हटल्यावर काय, ग्रॅज्युएट झालीस, PSI ची परीक्षा पास झालीस आणि डायरेक्ट ट्रेनिंगला. मग मेवणी कोणाची? म्हणूनच एक गिफ्ट. अयो, आणि रंजाचं मी फार्म सुरू झालं. आता तू ट्रेनिंगला जाणार, मग संजू बाबा म्हणणार कुणाला? म्हणून आलोय मी. कसं आहे, तू आता मोठी ऑफिसर झालीस तर मी संजू बाबा तुला कसं म्हणणार? तुला काय संजू मॅडम असं म्हणाय पाहिजे. दाजी काय हो तुमचं, काय पण बोलतं बर का? काय नाही, मी किती पण मोठी झाले ना तरी तुमच्यासाठी नेहमीच संजू बाबाच राहणार आहे. हा, आता चलते का आतमध्ये, काही इथंच उभं राहायचंय? आणा दे इकडं. बडबडायला लागलाय कोण? तू कमी रंजा ना? हा, आहेत की. कसलं मारलंस, लय लागलं बा. या दाजी, काय हो, काही राहिलंय का? नाही संजू बाबा, मी न कळवता आलो. काही प्रॉब्लेम नाही ना व्हायचा? काय नाही होणार. काय नाही होणार प्रॉब्लेम. आज वेळ मिळालाय तुला. हे काय एकटाच आलायस? साजिरीताई, आमच्या चिमणीबाई कुठे आहेत? घ्या, तुम्हा नवरा बायकोना मिळाल्याचं कौतुकच नाही. चिमणीबाई कुठे आहे, चिमणीबाई कुठे आहे? नाही म्हणजे जरा घोड्यावरून चालू आहे. पुन्हा एकदा निवांत येईन ना, त्यावेळी त्या दोघींना घेऊन येतो, मग तर झालं. हेमंतराव, निवांत येईन गेले कित्येक दिवस म्हणतोयस तू असं. तो दिवस कधी येणार तुझं तुलाच माहितीये. एक तर भूमिपूजनाला पण नाही आलास यार तू. अरे रजाच नाही मिळाल्या. चिमणीच्या यायच्या टायमाला सगळ्या रजा संपल्या. नाही म्हणजे मी यायलाच पाहिजे होतं. नाही म्हणजे यायलाच पाहिजे होतं, पण समजून घे ना. तू मला जी काही शिक्षा देशील ना ती मला मान्य, मग तर झालं. मग आत्ताच्या आत्ता जमीन बघायला चल. चल चल. असं काय करताय? आता शिता आलेत की ते त्यांना श्वास तर घेऊ द्या. घेतला, चल. तसं नाही, ये बस. चल बस, श्वास घे, पोटभर नाश्ता कर, मग जाऊयात. तुमच्यासाठी फर्स्ट क्लास ऑमलेट तयार करतो. आओ, तुम्ही कशाला करताय? मी करते
की. नको नको तूच कर. आलोच. लवकर कर, अरे पोटात उंदरं ओरडायला लागल्यात. सर्वेश नमस्कार. कोण तुम्ही? कोण तुम्ही? घरात काय घुसता आमच्या? सर्वेश बाहेर ये लवकर. कोण तुम्ही? हा? मी हेमंत, रणजितचा साडू भाऊ. अरे देवा भैरोबा, हेमंतराव नाही का तुम्ही? आमच्या धाकट्या जाऊबाईंचे दाजी. ते लय दिवस झाले तुम्हाला पाहिलं नाही ना, म्हणून एकदम लक्षात नाही आलं आमच्या. आता तुम्ही असं भिकारासारखे येऊन बसल्यावर कसं लक्षात येणार हो आमच्या? साडू भाऊ ऐक का? जी नाही नाही काही नाही. जस्ट टायमिंग चुकलं बघा तुमचं. जस्ट सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालाय. भूक लागली होती म्हणूनच आला होतात ना? हाय का आता असं बघायला काय झालं? ताकाला येऊन उगाच भांड लपवू नका. अच्छा ते नाही का? दुसरंच काहीतरी काम आहे? नाही तसं नाही, म्हणजे मग कसे? बसा. अहो बसा हो, चहा घ्या. पोरगी कशी आहे तुमची? पोरगीच आहे ना का पोरगा आहे? हो पोरगीच आहे. हर्षा तिचं नाव. आम्ही प्रेमानं तिला चिमणी म्हणतो. चिमणी म्हणा, कावळा म्हणा, नाहीतर बेडूक म्हणा. नाही म्हणजे काय म्हणायचंय ते म्हणा. आम्हाला काय करायचं आम्ही विचारलं होतं का तुम्हाला? तिच्यासाठी जुने कपडे पाहिजेत का? नाही नाही, या ढाले पाटलांच्या घरात तुम्हाला सोनं चांदी पैसा हवं ते मिळेल, हवं ते. पण ही लहान लेकरांची जुनी कापड बिपड नाही मिळायची. वहिनी साहेब, हे बघा आल्या आमच्या धाकट्या जाऊबाई. तुम्ही हिला मागा काय हवं ते. ही आमच्या ढाले पाटलांच्या मागच्या दारानं तुम्हाला एक 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 वस्तू आणून देईल आमच्या नकळत. काय की नाही धाकट्या जाऊबाई? पण ही लहान बाळाची जुनी कापड बिपड नाही मिळायची हो. बरोबर आहे हेमंतराव. आमच्या सुनबाई अगदी बरोबर बोलल्या. आमच्याकडे बाळाचं जुनेर, जुनी खेळणी, पाळणा असं काही नाही हो. त्या सगळं बरोबर बोलल्या, पण एक मात्र चुकलं त्यांचं. त्यांना काय वाटलं माहितीये का, की आम्ही श्रीमंत तुम्ही गरीब, म्हणून तुम्ही बाळाचं जुनेर मागायला आलात. पण असं नसतं. आपण किती श्रीमंत असलो ना तरी बाळाला जुनेरच लागतं हे त्यांना माहित नाही हो.
बाळाची जुनी खेळणी, जुना पाळणा, जुने कपडे देणं घेणं हे पुण्याचं काम असतं, अशी प्रथा असते, हे माहीतच नाही त्यांना. काय करणार? आई नाही ना झाल्या आमच्या मोठ्या सुनबाई. त्यांच्या देवा भैरोबानं त्यांच्या पदरात हे दान घातलंच नाही बघ. देव पण म्हणाला असेल, काय लक्षण या बाई, हिच्या पदरात मूल घातलं तर मुलाचे किती हाल होते. नकोच ते, नको. काय राजश्री भाई, म्हणून जुनेर नाही ना आपल्या घरी. आई नाही ना झाल्या आमच्या मोठ्या सुनबाई. त्यांच्या देवा भैरोबानं त्यांच्या पदरात हे दान घातलंच नाही बघ. तुम्ही लेकराबद्दल बोलायला नको होतं बेबी मावशी. ती गोष्ट फक्त आमच्या एकटीच्या हातातली नाहीये. मग काय ग तुझ्या हातात? येणाऱ्या पाहुण्यांचा असा अपमान करणं लागलं ना फार? आलं ना डोळ्यात टचकन पाणी? झाला ना अपमान? राजश्री, जेव्हा आपण कुणाचा तरी अपमान करतो की नाही, तेव्हा आपल्यावर सुद्धा ही वेळ ओढवते, हे विसरू नकोस कधी. अगं ढाले पाटलांच्या इब्रतीला सोबत नाही असा पाहुण्यांसमोर तमाशा करणं. नाही, मी ढाले पाटील नसले ना तरी मला या गोष्टी कळतात. हेमंतराव, माफ करा मला. आमच्या सुनेच्या वतीनं पण मी माफी मागते. माफ करा आम्हाला. आणि हे गरमागरम ऑमलेट. काय झालं? काय मग रंजा हेमंतरावांना घेऊन गेला का नाही कुसुम फार्म बघायला? हक्का नाही पण हेमंतराव कुसुम फार्म बघतील नक्की.
बेबी मावशी, ए बाई, मला माहितीये तू काय बोलणार आहेस. मग तुम्ही त्यांना जे बोललात ना तसं नव्हतं बोलायला पाहिजे हो. अगं मी उगाच बोलले का? तसं नाही म्हणते मी, पण लेकरावरनं नव्हतं हो बोलायला पाहिजे. एवढं होऊन तू तिचीच बाजू घे. हा, ह्या बाबतीत मी त्यांचीच बाजू घेणार आहे. संजू, दारावर असा पाहुणा आल्यावर असा अपमान करतात. तिला तिची चूक दाखवून द्यायला नको. कळायला पाहिजे. अहो पण त्याचे दुसरे मार्ग पण आहेत की. अहो त्या आई होऊ शकत नाहीत यात खरंच त्यांची चूक आहे का हो? आणि एखादी बाई आई होऊ शकते किंवा नाही होऊ शकत यावरनं खरंच त्यांचं समाजातलं स्थान ठरतं का?